नमस्कार. शिवाजी महाराजांचे अनेक पराक्रम तुम्ही ऐकलेलेच आहेत. महाराजांची कीर्ती बेफाम होती. महाराज खूप बुद्धिमान आणि पराक्रमी होते. असाच एक पराक्रम अफजल खानचा वध मी इतकी स्नेहदीपेश पाटील तुमच्या समोर सादर करीत आहे. बडी बेगम म्हणजे आदिलशाची आई बरं का. नजरेत तिचे अंगारे होते. तिने भर दरबारात सांगितलं, कौन लाएगा शिवाजी को. सगळ्यांच्या माना खाली झाल्या. दरबारात शांतता पसरली. तितक्यात अचानक एक सरदार उठला. बोलला, हम लाएंगे शिवाजी को. उंच धिप्पाड राक्षसी वृत्तीचा अफजल खान 10 हत्तीचे बळ त्याच्या अंगी होते. त्यांनी महाराजांना मारायचा विडा उचलला आणि निघाला लाखोचे सैनिक घेऊन दख्खनच्या दिशेने. येईल तर तुडवत, भेटेल तर चिरतात, मंदिर तोडतात, पंचक्रू लुटतात. कोण रोखणार हे वादळ. तेव्हा शिवाजी महाराज प्रतापगडावर होते. मावळ्यांनी त्यांना खबर पोचवली की खान आपल्या दिशेने येत आहे. आपल्याला कुठेतरी सुरक्षित जागे जावे. पण ते शिवाजी महाराज होते. ते त्यांच्या प्रजेला संकटात सोडून कसे काय जाणार. महाराजांनी उत्तर दिलं, त्यात अफजल खानाला याच प्रतापगडाच्या पायथ्याशीच गाडायचं. महाराजांनी खानाला भेटायची योजना आखली आणि खानाकडे निरोप पाठवला. दिवस उजाडला. ठरल्याप्रमाणे महाराज गड उतरू लागले. खान खुश झाला, पण त्याला काय माहित होतं महाराजांची बुद्धी आणि चातुर्य. त्या दोघांची भेट प्रतापगडाच्या पायथ्याशी झाली. खान महाराजांना बघून म्हणाला, आओ शिवाजी आओ, हमारे गले लग जाओ. खानाने महाराजांना आलिंगन दिलं आणि घट्ट मिहीत पकडलं. महाराज त्याच्या छातीपर्यंत यायचे. खानाने महाराजांच्या पाठीवर सुराचा वार केला, पण महाराजांनी चिलखत घातलेला त्याचा करकन साबा झाला. खानाचा वास फुकत गेला. महाराजांनी हातातली हत्याराने खानच्या पोटात घातलं आणि वाघनखाने खानचा कोथलाच काढला. खान रक्तांबर झाला आणि तिकडेच कोसळला. महाराजांनी विजयाचा टिया लावून सुखरूप प्रतापगडावर पोहोचले. अशा माझ्या महाराजांचं वर्णन करताना कवी भूषण यांनी सुंदर शब्दात केलं. ते असं, इंद्रजिमी जंबपर बाडवसु अंबपर रावणस दंबपर रघुकुल राज है पौनारी बाहापर शमनदी नाहापर जोश बाह्यपर रामदिजय राज है दाविद उम्र दंतपर शीतम रुद्र भूषण पीत दुंतपर जैसे वृकराज है तेज तम अंशपर कामजीवी कंसपर तोमली छप्पन शिवराज है छत्रपति शिवाजी महाराज की जय भवानी.